सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 13. आता प्रकाश पाहणारा कोण आहे याचा शोध घ्या. साताऱ्याकडील ध्यानधारणाभ्यास करणाऱ्या एक बाई पावस मुक्कामी एकदा स्वामीजींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. स्वामीजींची प्रकृती त्या दिवशी बिघडली होती. दर्शन तसं बंदच होतं. बाई मोठ्या भक्तीनं दर्शनाला आल्या होत्या. स्वामीजींच्या प्रकृतीसंबंधी असं ऐकून आणि आपल्याला स्वामींचं दर्शन होणार नाही असं ऐकून त्या खूपच नाउमेद झाल्या होत्या. त्यांना कसंबसं स्वामींचं दर्शन झालं. आपल्या त्या भेटीत त्या बाईंनी स्वामींना एकच प्रश्न मोठ्या आग्रहानं असा विचारला. किंबहुना तेवढा तो एकच प्रश्न विचारण्यासाठी म्हणून त्या साताऱ्याहून पावसला आल्या होत्या. सदर बाईंनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी, मी ध्यान करते त्यावेळी एक मोठा प्रकाश गोल दिसू लागतो. असं बरेच दिवस चालू आहे. आता पुढे काय? स्वामींनी त्या बाईंना उत्तर दिलं, आता प्रकाश पाहणारा कोण आहे त्याचा शोध घ्या. त्या बाईंची साधन मार्गातील प्रगती स्वामीजींना समजली होती. स्वामींचं हे उत्तर अगदी स्पष्ट आणि मार्गदर्शक असंच होतं. नाद श्रवण प्रकाश दर्शन, तेथे श्रोताद्रष्टा कोण, तो आत्माची मी हे ओळखून तदनुसंधान राखावे. अशा तऱ्हेचं हे उत्तर होतं. नाद श्रवण काय किंवा प्रकाश दर्शन काय, तिथं ऐकणारा वा पाहणारा कोणीतरी असतोच. तो ऐकतो कोण, तो पाहतो कोण, ह्याचा शोध घ्यावा लागतो. त्रिपुटी लय व्हावयास लागतो. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन यांच्या लयानंतरच खऱ्याखुऱ्या आत्मानंदाचा प्रदेश सुरू होतो. ह्या सर्व पार्श्वभूमीवर स्वामींनी दिलेलं हे उत्तर त्या जाणकार बाईंना इतकं आवडलं की त्या बाई मोठ्या आनंदानं स्वामींचा निरोप आणि आशीर्वाद घेऊन पावस होऊन निघाल्या. यानंतरचा प्रसंग. परमार्थात निळ्या रंगाला महत्त्व आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या ग्रंथाच्या पुनरावृत्ती निघत होत्या. ग्रंथाची, पुस्तकांची वेष्टणं म्हणजे जॅकेट्स स्वामींचे एक परमशिष्य श्रीयुत अनंतराव सालकर काढीत असत. पुस्तकांची वेष्टणं पावसला स्वामीजींना दाखवली जात असत. कव्हर्स कशा रंगात असावीत, कशी असावीत इत्यादींसंबंधी बोलणी स्वामींजवळ होत. अशाच एका संदर्भात चिरंजीव दिलीप देसाईजवळ स्वामी एकदा म्हणाले होते, मला निळा रंग आवडतो. परमार्थात निळ्या रंगाला महत्त्व असतं. रंगांचा आणि परमार्थाचा संबंध काय असं कोणी म्हणेल, पण संतांच्या आवडीनिवडीसुद्धा योगशास्त्राला अनुसरून आणि पर्यायानं भक्तितत्वाला धरूनच असतात. अमनस्क योगात अद्वैतानुभूतीवरील साधकाच्या साधनेतील वाटचालीत ध्यानयोगात अनाहत नाद श्रवण आणि प्रकाश दर्शन ह्या अनुभवांना महत्त्व आहे. नाद वा प्रकाश अशा दोनच दीक्षा योगशास्त्रात अभिप्रेत आहेत. असं जरी असलं तरी नाद दीक्षांतर्गत शक्तिपात दीक्षेपेक्षा
प्रकाश दीक्षांतर्गत शक्तिपात दीक्षाच सर्वसामान्य श्रेष्ठ अशी समजली जाते. प्रकाश दीक्षेत नाद दीक्षा येतेच, पण नाद दीक्षेत प्रकाश दीक्षा येईलच असं नाही. ज्याला दीक्षा द्यावयाची त्या शिष्याच्या पूर्वजन्मांतर्गत साधन संस्काराशी हा प्रश्न निगडीत असल्यामुळं समर्थ सद्गुरूच ह्यासंबंधी निर्णय घेऊ शकतो. थोडक्यात योगाभ्यासात प्रकाशदर्शन वा त्या स्वरूपाचे साधनेतील अनुभव श्रेष्ठच असे समजले जातात. नादापेक्षा प्रकाश श्रेष्ठ, नाद श्रवणापेक्षा प्रकाश दर्शन श्रेष्ठ असं संत सांगतात. निरनिराळ्या संतांच्या अभंगातून नाद श्रवण आणि प्रकाश दर्शनाचे अनुभव दाखवणारे असे अनेक अभंग आहेत. साधन मार्गात दोनही गोष्टी श्रेष्ठ अनुभूतीच्या अशा समजल्या आहेत. परंतु प्रकाशानुभूतीशिवाय खऱ्याखुऱ्या मनोलयाचा प्रांत सुरू होत नाही असं योगशास्त्राचे ग्रंथ अभ्यासताना दिसतं. नादश्रवणापेक्षा प्रकाशदर्शन श्रेष्ठ असं जे आत्ताच म्हटलं आहे, त्यासंबंधी माझे गुरुबंधू स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी मला सांगितलेली एक गोष्ट इथं नमूद करतो, म्हणजे श्रेष्ठ संतमुखीच ह्या गोष्टीचा सहज असा उलगडा होईल. स्वामी सत्यदेवानंद सरस्वती हे सज्जनगडावर काही दिवस परमहंस श्रीमत श्रीधर स्वामींच्या सहवासात होते. त्यांच्याकडे लेखनिकाचं काम काही दिवस ते करीत होते. आर्य संस्कृती या ग्रंथाचं लेखन चालू होतं. श्रीधर स्वामींचं डिक्टेशन संपलं होतं. स्वामी जरा विश्रांती घेणार होते. आता मी कुणाला भेटणार नाही असं श्रीधर स्वामींनी आपल्या सेवेकऱ्यांना सांगितलं. असं असूनसुद्धा काही वेळानं एक सेवेकरी एका दर्शनेच्छूचा निरोप घेऊन स्वामींकडे आला आणि म्हणाला, महाराज, एक तरुण आपणाला भेटू इच्छितो. श्रीधर स्वामी म्हणाले, अरे, कर्म कटकटी किती ऐकू, त्याला म्हणावं पुन्हा पाहू. सेवेकरी खोलीच्या बाहेर आला आणि स्वामींचा तसा तो मनोदय त्या सेवेकऱ्यानं त्या तरुण साधकाला कळवला. तो तरुण साधक पुन्हा त्या सेवेकऱ्याला म्हणाला, महाराजांना सांगा फक्त 2च मिनटं घेणार आहे, एकच प्रश्न विचारणार आहे आणि तो सुद्धा परमार्थातला. सेवेकरी त्या तरुण साधकाचा तसा तो निरोप घेऊन पुन्हा श्रीधर स्वामींकडे आला. नंतर स्वामींनी त्या तरुणाला आत खोलीत बोलावलं. त्या तरुणानं स्वामींना प्रणाम केला आणि प्रश्न विचारला, महाराज, योगाभ्यासातील अनुभवात श्रेष्ठ काय, नाद का प्रकाश? त्या तरुण साधकाचा हा प्रश्न ऐकून श्रीधर स्वामींना आनंद झाला आणि त्या आनंदातच स्वामी त्या तरुणाला म्हणाले, फार फार छान बाळा, अरे असे प्रश्न कोण विचारतो? योगशास्त्रात प्रकाशानुभूतीला जास्त महत्त्व आहे. श्रीधर स्वामी या उत्तरात योगशास्त्रातील प्रकाशानुभूतीच्या महत्त्वाबद्दल सहजच पण बरंच असं काही सांगून गेले होते. ध्यानयोगात प्रकाशदर्शनाचे असे निरनिराळ्या स्वरूपाचे अनुभव बहुतेक संतांना आलेले आहेत. त्यांचे ते अनुभव त्या त्या संतांनी आपल्या अभंगातून नमूद करून ठेवले आहेत. नीलबिंदू दर्शनाची वर्णनं तर बहुतेक संतांच्या अभंगातून आली आहेत. रक्त, श्वेत, कृष्ण, पीत अशा नाना रंगांच्या प्रकाशात सर्व संत कसे अगदी न्हावून निघालेले दिसतात. ह्या प्रकाशदर्शनात नीलबिंदू दर्शनाला सर्व संतांनी विशेष असं महत्त्व दिलं आहे. दशवेद्वा जवळपासच कुठेतरी हा स्थिर स्वरूपाचा असा नीलबिंदू आहे असं तुकाराम महाराज सांगतात. महाशून्याचा वर्ण निळा आहे असं ज्ञानदेव म्हणतात. तर ह्या महाशून्याच्या निळ्या वर्णनातच संत जनाबाई केवळ स्वरूप पाहते. नीलबिंदूच्या अशा स्वरूपाच्या ह्या दर्शनद्वाराच सर्व संत
ज्योतीकडून निज ज्योतीकडे जातात आणि उभी मूर्ती विटेवरी घरच्या घरीच पाहतात. अशा स्वरूपाच्या ह्या नीलबिंदूशी स्वामीजींचं अगदी जवळचं असं नातं होतं आणि साहजिकच त्यांना त्याचा तो निळा रंग फार आवडत असे. संत लहान मुलांसारखे असतात. वारी असी धाव तैसे सरळ भाव, शंका आणि हाव नाही जया. असं खऱ्याखुऱ्या संतांचं वागणं आणि आचरण असतं. अगदी त्याचप्रमाणे स्वामी चिरंजीव दिलीप देसाई यास आणि अगदी सहजच बोलून गेले होते, मला निळा रंग आवडतो. परमार्थात निळ्या रंगाला महत्त्व आहे. असे प्रसंग, असे स्वामी या 9व्या प्रकरणाचा हा होता भाग 13वा. उद्याच्या भागात आपण याचा 14वा भाग ऐकणार आहोत. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.